आई किचन मध्ये नमस्ते। आजची रेसिपी आहे फरसाणची भाजी। इथे मी 1 वाटी फरसाण घेतलेला आहे, याची भाजी बनवायची। इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेले आहे, अर्धा चमचा जिरा टाकलेला आहे। जिरा छान असा तरतरला पाहिजे। चिमूटभर हिंग टाकायचं, त्याच्यामध्ये अद्रक आणि लसणीचा टेचून घेतलेला आहे ते टाकायचं। इथे कढीपत्त्याची पानं टाकायची। इथे मोठा 1 कांदा घेतलेला आहे, गोल्डन कलर करून घ्यायचं। इथे 2 हिरव्या मिरच्या आहेत, इथे कांद्याला गोल्डन करून घ्यायचे। इथे मोठा 1 टोमॅटो आहे, तो टाकायचा। त्याच्यावर मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होतो। अर्धा चमचा मीठ आहे, कारण फरसाणच्या भाजीमध्ये मीठ असतं म्हणून मीठ कमी टाकलेलं आहे। इथे जिरा पावडर आहे अर्धी चमचा, तिखट लाल 1 चमचा, धना पावडर आहे अर्धी चमचा, हल्दी पावडर आहे अर्धी चमचा आणि चिमूटभर गरम मसाला। इथे मसाला मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये गरम किंवा कोमट पाणी टाकायचं। इथे मी 1 ग्लास पाणी टाकते, तुम्हाला किती पाहिजे तेवढं टाका। इथे उकळी आली पाहिजे। इथे आपण कोथिंबीर टाकून घ्यायची। इथे छान अशी उकळी आलेली आहे, तर काय करायचं, इथं आपली भाजी झालेली आहे, तर त्याच्यामध्ये काय करायचं, लिंबू पिळून घ्यायचा, अर्धा लिंबू पिळलेला आहे। आणि काय आम्हाला जेवायला वेल आहे, तर मी तुम्हाला सांगते, जेव्हा आपल्याला जेवायला वेल असेल तर त्याच्यामध्ये फरसाण नाही टाकायची, पूर्ण भाजीमध्ये ती कशी घ्यायची ती दाखवते। तर बघा इथे भाजी घेतलेली आहे, तर आम्हाला जेवायला वेल आहे, तर असं आपण फरसाण टाकून घ्यायचा। फरसाण टाकल्यानंतर त्याच्यावर थोडा कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकून घ्यायची,
तर इथे आपली बघा फरसाणची भाजी झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खात राहा. धन्यवाद.